गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कैरी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। यंदा धुळे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। तसंच ज्या चांगल्या कैऱ्या आहेत त्यांची ह्या पावसामुळे क्वालिटी सुद्धा खराब झाली आहे। त्यामुळे ग्राहक यंदा कैरीकडे पाठ फिरवतायत। दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच कैरी घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू असते। यंदा मात्र मान्सून पूर्व झालेल्या पावसामुळे कैऱ्यांची क्वालिटी सुद्धा खराब झाली आहे आणि आवक सुद्धा कमी झाली आहे। ज्या कैरीचा भाव हा 20 ते 25 रुपये किलो होता तो आता वाढलाय आणि तो 40 ते 45 रुपये किलो प्रमाणे कैऱ्यांची विक्री होतीये, अशी माहिती आडत दुकानदार हरीश माळी यांनी दिली आहे। मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळी। गेल्या या अवकाळी पावसामुळे गेल्या 15-20 दिवसामध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला त्याच्यात कैरीचे जे काही शेतकरी होते, आंबा लावणारे शेतकरी, त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि जी काही कैरी एक नंबर माल जो येत होता त्याच्यात आपल्याला या ठिकाणी खूप कमी प्रमाणात तो माल येतो आहे। बाकी सर्व या ठिकाणी मालाची क्वालिटी या ठिकाणी पावसामुळे खराब झालेली आहे। अनेक शेतकरी अबाधित झालेले आहेत आणि जो माल या ठिकाणी 20-25 रुपये किलो या दिवसात जात होता तो आता 40-45 रुपये किलो या ठिकाणी विकला जातो आहे। मालाची आवक भरपूर आहे, परंतु मालाची क्वालिटी चांगली नसल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला जो काही भाव अपेक्षित होता तो काही या ठिकाणी मिळताना दिसत नाही।